राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं। आता या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निकालासाठी 21 डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे। नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यावर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील असं बोललं जात होतं। त्या दृष्टीने इच्छुकांनी मोर्चे बांधणीही सुरू केली होती। पण अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती। न्यायालयाने यावर निर्णय देताना 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले। तसं झालं नाही तर आरक्षित जागांवरची निवडणूक रद्द होऊ शकते असा इशाराही न्यायालयाने दिला होता। त्यामुळे आता झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीआधी महापालिकेच्या निवडणुका होतील या चर्चांनी जोर पकडलाय। राज्य निवडणूक आयोगाने तशा हालचालीही सुरू केल्या असून सर्व महापालिका आयुक्तांची बैठकही बोलवण्यात आली आहे। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेला हा 50% आरक्षणाचा घोळ नेमका आहे काय? या घोळामुळे झेडपीच्या आधी महापालिकांच्या निवडणुका होतील असं का म्हटलं जातंय? या सगळ्यावर न्यायालयाने काय म्हटलंय? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून। सगळ्यात आधी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेल्याचं प्रकरण आहे काय हे थोडक्यात समजून घेऊ। 2017 नंतर राज्यातल्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या। 2022 मध्ये या निवडणुका होणं अपेक्षित होतं, पण त्याआधी डिसेंबर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसींच्या 27% आरक्षणाला स्थगिती दिली होती। ट्रिपल टेस्ट नंतरच आरक्षण लागू करता येईल असं कोर्टाने म्हटलं होतं। यानंतर राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी जयंतकुमार बांठिया आयोगाची स्थापना केली होती। या आयोगाने 2022च्या जुलैमध्ये आपला अहवाल सादर करत ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षण देताना एकूण आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडली जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं। पण हा मुद्दा कोर्टात गेला आणि ऑगस्ट 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेच्या मुद्द्यावरून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली। त्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या। पण अलीकडे 2025च्या मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने ही स्थगिती उठवत बांठिया आयोगाच्या आधी जे ओबीसी आरक्षण होतं त्याप्रमाणे निवडणुका घेण्याचे आदेश दिले। त्यानंतर गेल्या महिन्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकाही जाहीर झाल्या। पण या निवडणुकीत अनेक ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा आक्षेप घेत विकास गवळी यांनी त्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। 50%ची आरक्षण मर्यादा ओलांडली जाणं हे राज्यघटनेच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। इतरही अनेकांनी या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या। त्यावर अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती। शुक्रवारी 28 नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाने आपली बाजू कोर्टासमोर मांडली, तर न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली। यावेळी राज्यातल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींपैकी 40 नगर परिषदा आणि 17 नगर पंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली असल्याचं आयोगाने कबूल केलं। त्याशिवाय पुढे निवडणूक होणाऱ्या 29 महापालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर या 2 ठिकाणीही आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली होती। त्याचप्रमाणे 32 जिल्हा परिषदांपैकी 17 ठिकाणी आणि 346 पैकी 83 पंचायत समित्यांमध्येही 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचं आयोगाने कोर्टासमोर मान्य केलं। या सगळ्यावर निर्णय देताना कोर्टाने नगरपालिकांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यास नकार दिला, पण 50% पेक्षा जास्त आरक्षण असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल कोर्टाच्या अंतिम आदेशावर अवलंबून असतील असं स्पष्ट केलं होतं। त्याचवेळी कोर्टाने महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची अधिसूचना काढण्यासही राज्य निवडणूक आयोगाला सांगितलं होतं। आता या प्रकरणावर पुढची सुनावणी 21 जानेवारीपासून त्रिसदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे। थोडक्यात आता नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असल्या तरी जानेवारीत कोर्टाने 50%वरचं आरक्षण रद्द ठरवलं तर ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। तसं झाल्यास या रद्द झालेल्या ठिकाणी आरक्षणाची प्रक्रिया परत राबवून तेवढ्या जागांसाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागू शकते। आता हे झालं कायदेशीर बाबींबाबत। पण आता यामुळे झेडपीच्या आधी महापालिका निवडणुका कशा होतील? तर याचं कारण म्हणजे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये पुन्हा आरक्षण निश्चित करण्यासाठी लागणारा वेळ। याआधी म्हटल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नगरपालिकांच्या निवडणुका झाल्यावर राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील असं बोललं जात होतं। पण आता 32 पैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये आणि 346 पैकी 83 पंचायत समित्यांमध्येही आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्यामुळे तिथली आरक्षणाची प्रक्रिया पुन्हा राबवण्यासाठी 15 ते 30 दिवसांचा वेळ लागू शकतो असं सांगितलं जात आहे।
त्यात सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026च्या आत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिलेत. त्यामुळे आयोगाला निवडणुका लवकर घेणं आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने आधी झडपीच्या आणि पंचायत समित्यांच्याच निवडणुका घ्यायचं ठरवलं तर पूर्ण डिसेंबर महिना त्यात जाऊ शकतो. त्यामुळे हे अंतर राहू नये म्हणून निवडणूक आयोग झडपीच्या आधी महापालिकेच्या निवडणुका घेऊ शकतं असे आता बोललं जाते. एकूण 29 महापालिकांपैकी फक्त नागपूर आणि चंद्रपूर या 2 महापालिकांमध्येच आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे झेडपी आणि पंचायत समित्यांच्या तुलनेत या फक्त 2 महापालिकांचं आरक्षण पुन्हा काढून निवडणुका घेणं आयोगासाठी सोपं असणार आहे. निवडणूक आयोग झेडपीच्या आधी महापालिका निवडणुका घेईल असं म्हणण्याचं हे एवढं एकच कारण नाहीये. आयोगाने या दृष्टीने पावलं टाकायलाही सुरुवात केली आहे. मंगळवारी नगरपालिकेसाठी मतदान पार पडल्यावर आयोगाने लगेच ऍक्शन मोडवर येत गुरुवारी 4 डिसेंबरला राज्यातल्या 29 महापालिकांच्या आयुक्तांसोबत एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची तयारी, मतदार याद्यांची स्थिती आणि निवडणुकीशी संबंधित इतर काही बाबींचा आढावा घेणार आहे. आयोगाच्या सूत्रांनीही काही माध्यमांशी बोलताना महापालिका निवडणुका आधी घेण्याची चाचपणी आयोगाकडून सुरू असल्याचं कबूल केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतंच एका मुलाखतीत त्याविषयी विधान केलंय. आतापर्यंत आम्ही सगळे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होतो. आता महापालिका निवडणुकींसाठी येत्या 4-5 दिवसांमध्ये चर्चा सुरू करू. महायुतीमध्ये महत्त्वाच्या महापालिकांसाठी जागा वाटपाची चर्चा लवकरच होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. एकंदरीत काय तर कोर्टाच्या निर्णयानंतर झेडपी आणि पंचायत समितीमध्ये आरक्षण पुन्हा निश्चित करण्यासाठी लागणारा वेळ 31 जानेवारी 2026च्या आत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचा कोर्टाचा आदेश, झेडपीच्या तुलनेत केवळ 2 महापालिकांचं आरक्षण पुन्हा जाहीर करणं सोपं असणं, निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांची गुरुवारी बोलवलेली बैठक आणि मुख्यमंत्र्यांचं महापालिका निवडणुकीसंदर्भातलं विधान या सगळ्या गोष्टी पाहता याच महिन्यात झेडपी आणि पंचायत समित्यांच्या आधी राज्यातल्या महापालिका निवडणुका होतील